तुम्ही पहिल्यांदाच ITR म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न्स भरणार आहेत का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक छोटी चूक तुम्हाला हजारो रुपयाचा दंड किंवा रिफंड अडकणे किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून नोटीस येण्याची शक्यता राहते. आज मी तुम्हाला अगदी सोप्या मराठी भाषेत सांगणार आहे ITR म्हणजे काय आणि कोणाला ITR भरावा लागतो, कोणता ITR फॉर्म निवडायचा आणि कुठली कागदपत्र लागतात, कुठल्या चुका टाळायच्या आणि उशिरा भरल्यास किती दंड लागू शकतो. तर चला सुरुवात करूया. ITR म्हणजे नेमकं काय? तर ITR म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न. सोप्या भाषेत सांगायचं तर एका आर्थिक वर्षात तुम्ही किती कमाई केली, त्यावर किती टॅक्स भरला आणि अजून काही टॅक्स बाकी आहे का याची माहिती सरकारला देण्याचा हा अधिकृत फॉर्म आहे. लक्षात ठेवा, ITR भरणं म्हणजे नेमकं टॅक्स भरावाच लागतो असं नाही. अनेक लोकांना टॅक्स शून्य असतो, पण तरीही ITR भरणं फायदेशीर ठरतं. आणि ITR भरण्यापूर्वी लागणारी कागदपत्र काय असतात ते आपण सविस्तर पाहणार आहे. त्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक अकाउंट डिटेल्स, फॉर्म 16 जर तुम्ही नोकरीवर असाल तर, आणि सॅलरी स्लिप, AIS आणि फॉर्म 26AS, आणि त्यासोबत बँकाचे इंटरेस्ट सर्टिफिकेट आणि म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केटमधील गेन कॅपिटल त्याची तपशील आणि सर्व माहिती तपासून घ्या. आता कोणता ITR फॉर्म भरायचा ही चूक अनेक लोक करतात. चुकीचा फॉर्म निवडला तर अडचण येऊ शकते. तुम्ही फक्त सॅलरी मिळवणारे कर्मचारी असाल तर बहुतेक वेळा ITR 1 हा योग्य असतो, आणि शेअर्स, म्युच्युअल फंड, कॅपिटल गेन किंवा एकापेक्षा जास्त उत्पन्नाचे स्रोत असतील तर वेगळा ITR लागू शकतो. म्हणून ITR फॉर्म निवडताना घाई करू नका. आता पहिल्यांदा ITR भरणाऱ्यांनी काय चुका टाळाव्या? पहिली चूक, पॅन आणि आधार लिंक आहेत का हे तपासा. दुसरी म्हणजे बँक अकाउंट प्री व्हॅलिडेट करा. तिसरी म्हणजे AIS आणि फॉर्म 26A मधील माहिती मॅच करा. आणि चौथी म्हणजे सगळं इन्कम दाखवा. बँक इंटरेस्ट सुद्धा लपवू नका. आणि पाचवी गोष्ट म्हणजे योग्य टॅक्स रिजिम निवडा. ओल्ड रिजिम किंवा न्यू रिजिम तुमच्यासाठी कोणते योग्य आहे ते समजून घ्या. आणि सहावी आणि महत्त्वाची म्हणजे ITR भरल्यानंतर व्हेरिफिकेशन नक्की करा. हे अनेक लोक विसरतात. व्हेरिफिकेशन न केल्यामुळे रिटर्न्स पूर्ण झालेले मानले जात नाही. आता उशिरा ITR भरल्यास काय होऊ शकते? जर वेळेत ITR भरला नाही तर काही प्रमाणामध्ये उशिरा भरल्याबद्दल पेनल्टी लागू शकते. तसेच टॅक्स बाकी असल्यास त्यावर व्याजही लागू शकते. याशिवाय रिफंड मिळायलाही उशीर होऊ शकतो. म्हणून शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका. मित्रांनो, ITR भरणं अवघड नाही, फक्त योग्य माहिती असणं गरजेचं आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच ITR भरत असाल तर हा व्हिडिओ सेव्ह करा. तोपर्यंत काळजी घ्या, समृद्ध व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र.